भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ संदर्भातही मोठी बातमी आहे। आता घर, लग्न, शिक्षण, आरोग्य या सगळ्यांवरचा खर्च जो आहे त्यासाठी पीएफ कडून 5 लाख रुपये काढता येणार आहे। यापूर्वी ही मर्यादा 1 लाखांपर्यंत होती आणि या निर्णयाचा 7.5 कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे। याशिवाय मे किंवा जून पर्यंत पीएफ यूपीआय किंवा एटीएम द्वारे काढता येईल। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर 41 रुपयांनी कमी झाले। मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नाहीये। 1 ऑगस्ट 2024 पासून हे दर जैसे थे आहेत। 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरचा दर आता 1762 रुपये इतका झालाय। राज्यात घरांचं स्वप्नही महागलंय। राज्य सरकारनं रेडी रेकनर दरात 6% वाढ केली आहे आणि त्याचा फटका मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे। मुंबई वगळता महानगरपालिका क्षेत्रात 6% तर ग्रामीण भागात 3.36% वाढ झाली आहे। राज्यातील 28 महापालिकांच्या तुलनेत सोलापूर महापालिका क्षेत्रातील रेडी रेकनर दर सर्वाधिक वाढलाय। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 1 एप्रिल 2025 पासून युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली जाणार आहे। किमान 25 वर्षांच्या सेवेच्या अधीन असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीपूर्वीच्या 12 महिन्यांत मिळालेल्या सरासरी मूळ पगाराच्या 50% रक्कम ही निश्चित पेन्शन म्हणून देण्याची तरतूद आहे। यूपीएस आणि एनपीएस यापैकी एक निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना मिळेल। भारताच्या हाती मोठा खजिना सापडलाय। एका राज्यात मोठ्या प्रमाणावरती सोन्याचे साठे सापडलेत आणि इतर ठिकाणी त्याचा शोध देखील सुरू करण्यात आलाय। तांब्याचा शोध घेताना ओडिशा राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये हा सोन्याचा साठा मिळालाय। ओडिशाचे खाणकाम विभागाचे मंत्री विभूतीभूषण जेना यांनी ओडिशा विधानसभेत ही माहिती दिली आहे।